नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. दुष्ट गोष्ट ऐकल्यानंतर आज मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन आली आहे. कृष्ण कन्या हा रत्नाकर मतकरींचा गूढ कथा संग्रह सध्या आपण वाचतोय. आपली आजची कथा आहे असंवाद. संवाद म्हणजे दोन व्यक्तींमधलं होणारं बोलणं. मग असंवाद म्हणजे काय? न होणारं बोलणं. इतकी साधी व्याख्या आहे, पण त्याच्यात खोल कुठेतरी गेल्यावर जाणवतं की कितीतरी मोठी टोचणी यामागे असू शकते. हीच भावना आपल्याला आजच्या कथेतून ऐकायला मिळेल, जाणवेल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, चॅनलची मेंबरशिप घ्या. मेंबरशिप घेतली तर तुम्हाला दमा मिरासदारांचा अंगद पंगत हा संग्रह ऐकायला मिळेल. याच्या आधी आपण रत्नाकर मतकरींचं गोंधळ हे पुस्तक वाचलं, ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता. मग लवकरात लवकर चॅनलची मेंबरशिप घ्या. वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. ऐकूयात असंवाद. सुयश बिरजे बसमधून उतरला तेव्हा मध्यंतरी थांबलेल्या पावसाला परत सुरुवात झाली. म्हणजे पाऊस तसा फार जोराचा नव्हता, होती रिपरिपच. पण आपण बसमध्ये असताना चांगला थांबलेला पाऊस जसा काही दबा धरून बसला असावा आणि त्यानं नेमकं उतरताना आपल्याला गाठावं, याचा सुयशला वैताग आला. एरवी बाईकवरूनच प्रवास करणाऱ्या सुयशकडे छत्री असण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा ऑफिसपर्यंतचं अंतर थोडंफार भिजत जाण्यावाचून इलाज नव्हता. तसं दोन्ही बाजूंनी इमारतींनी गच्च भरलेल्या रस्त्याच्या कडेकडेनं पाऊस चुकवत जाणं अशक्य नव्हतं. पण गळणाऱ्या पागोळ्यांनी भिजायला होणारच होतं. मग मध्य रस्त्यातून आरामात गेलेलं काय वाईट? अडचण एकच, मध्य रस्त्यातून चालणाऱ्या हुशार लोकांपैकी बऱ्याच जणांनी छत्र्या उघडल्या होत्या. त्यांमधून वाट काढणं जरुरीचं होतं. तसं फार लांब जावं लागणार नव्हतं. या गर्दीच्या टोकालाच एका जुन्या बिल्डिंगमध्ये सुयशचं ऑफिस होतं. जुनी बिल्डिंग, त्यामुळे 2 मजल्यांवरचे 2 प्रशस्त हॉल, काही मध्यम आकाराच्या खोल्या आणि चांगले लांब रुंद व्हरांडे ऍडमिन ऑफिसच्या वाट्याला आले होते. मध्यम वयाचा मालक पटेल आणि 15-20 तरुण मुलांचा स्टाफ, एवढ्यावर ऍडमिनची दिवसेंदिवस भरभराट होत होती. कारण सध्या जाहिरात कंपन्यांना एकूणच चांगले दिवस होते. त्यातून ज्यांच्याकडे सुयश सारखे प्रतिभावंत व्हिज्युअलायझर्स होते, त्यांच्याकडे तर कामाला वाणच नव्हती. बाईक आणायला हवी होती का? सुयशच्या मनात आलं. पण अलीकडे वाहनांच्या वाढत्या गर्दीत बाईक चालवत येण्यामध्ये काही मजा राहिली नव्हती. त्यापेक्षा मरीन लाईन्सला बसनं उतरून भुलेश्वर पर्यंत माणसांच्या गर्दीतून जाणं परवडलं. त्यातून आज तर ऑफिसलाच येणं त्याच्या जीवावर आलं होतं. विलक्षण कंटाळ्याच्या भावनेनं त्याचं मन गच्च दाटून गेलं होतं. काहीच करू नये, कुठेच जाऊ नये, कुणाशीच बोलू नये, असं वाटत होतं. त्याला कारणही स्वाभाविक होतं. बरोबर 6 दिवसांपूर्वी, म्हणजे गेल्या मंगळवारी, त्याची पत्नी नेहा अचानक वारली होती. आता लोकांचे धक्के आणि छत्र्यांची टोकं चुकवत सुयश ऑफिसच्या बिल्डिंगच्या बराच जवळ पोहोचला होता. ऑफिस पासून एकच इमारत अलीकडे युनानी दवाचं एक दुकान होतं. त्या दुकानाच्या 3 पायऱ्यांपैकी सर्वात वरच्या पायरीवर उभी असलेली एक तरुणी सुयशच्या नजरेला पडली. तशी ती फारशी डोळ्यात भरण्याजोगी नव्हती. किंबहुना तिला पाहता क्षणी तिचं रूप त्याच्या लक्षातच आलं नाही. केसांचं सैलसं काहीतरी बांधलंय, एवढं मात्र जाणवलं. निळसर किंवा करड्या अशा कुठल्याशा फिकट रंगाची साडी ती नेसली होती. तिची नजर सुयशवर रोखलेली होती आणि हातानं ती त्याला बोलावल्यासारखं करत होती. ओठ हलतायतच वाटत होतं. ती काय म्हणते हे ऐकावं म्हणून तो तिच्या रोखानं पुढे झाला. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, ती म्हणाली. ती काय सांगते हे ऐकण्यासाठी तो 2 पावलं पुढे झाला. इतक्यात काळ्या छत्र्यावाले 2 जण सुयशच्या समोर आले. त्यांना हातानं बाजूला करून तो पुढे झाला. पण आता युनानी दवाच्या पायऱ्यांवर कुणीच नव्हतं. तो बावचळल्यासारखा इकडे तिकडे पाहत राहिला. एक तरुण हातात रंगीत छत्री घेऊन पायऱ्यांच्या अगदी जवळून त्याच्या समोरून चालत गेला.
क्षणभर सुयश जागच्या जागीच उभा राहिला. त्यानं पुन्हा पुन्हा त्या पायऱ्यांकडे पाहिलं. नंतर दुकानातही डोकावून पाहिलं. आजूबाजूच्या दुकानांकडे नजर टाकली, पण ती कुठेच नव्हती. मग तो फुटपाथवरच इकडे तिकडे 5-10 पावलं फिरून आला. समोरच्या रस्त्यावरही त्यानं लांबवर नजर टाकली, पण ती दिसली नाही. आणि एवढ्या गर्दीत उघड्या छत्र्यांमधून ती दिसणार तरी कशी होती? पण अशी अचानक ती जाणार तरी कुठे? तीही बोलता बोलता. काहीतरी सांगायचं असताना. काही वेळ तो जागच्या जागीच विचार करत उभा राहिला. जाणाऱ्या येणाऱ्या एक दोघांचे धक्के त्याला लागले. दुसरे एक दोघं मध्येच उभे राहून माणसांच्या प्रवाहाला अडथळा करणाऱ्या या माणसाकडे काय चक्रम आहे असं पाहून काहीतरी बडबडत निघून गेले. शेवटी सुयशनं स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतलं. ती कुणा दुसऱ्याशीच बोलत असावी. काहीतरी सांगायचे म्हणाली ते दुसऱ्या कुणाला तरी उद्देशून असावं आणि त्या दुसऱ्या कुणाबरोबरच ती निघून गेली असावी, अशी त्यानं स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि तो पलीकडच्या ऍडमिन ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये शिरला. मात्र 2 अरुंद जिने चढून ऑफिसमध्ये पाऊल ठेवेपर्यंत तो त्या फिकट रंगाची साडी नेसलेल्या सैल केसांच्या तरुणीचाच विचार करीत राहिला. ऑफिसात पाऊल ठेवताच पहिली गोष्ट त्याच्या लक्षात आली ती म्हणजे सर्वत्र सुरू असलेले ट्यूबलाइट्स. बाहेर मळभ आलंय हे त्या ट्यूबलाइट्समुळे अधिकच जाणवत होतं. आपल्या क्युबिकलमध्ये तो जाऊन बसणार एवढ्या 3 सहकार्यांनी त्याला घेरलं आणि रिसेप्शन एरियातच त्याला सोफ्यावर बसवून ते त्याच्याजवळ उभे राहिले. रिसेप्शनिस्टही त्याला पाहताच उभी राहिली आणि व्हेरी सॅड मिस्टर बिर्जे असं म्हणून खाली बसली. एवढ्यात कुणी कुणी बिर्जे आला अशी वर्दी खालच्या आवाजात दिली. त्यामुळे आणखी 3-4 जण घाईघाईनं हजर झाले. यातले 3 जण सुयशला घरी भेटून गेले होते. पण बायको गेल्यानंतर आज ऑफिसातला त्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्याची वास्तपुस्त घेणं सर्वांनाच गरजेचं वाटत होतं. शेवटी सुयश कामावर आल्याची बातमी मालक कम मॅनेजर पटेलांच्या केबिन पर्यंत पोहोचली. ते स्वतः बाहेर येऊन सुयश शेजारी बसले. त्यांनी चहा मागवला. मग 1-2 सोडून उरलेले सगळे एक एक करून पांगले. सुयशच्या खांद्यावर हात ठेवून पटेल शेठ म्हणाले, अरे तुझा वाईफ गेला आणि तू 1 हप्त्याच्या अंदर रिझ्यूम झाला. तुला पाहिजे तर तू लीव्ह एक्सटेंड करू शकते. नको सर, सुयश म्हणाला. मला माहितीये आपल्याकडे कामाचं किती प्रेशर येते आणि घरी बसून काय करायचंय. आई आणि भाऊ आले होते पिंपरीहून, पण ते काल परत गेले. आफ्टर ऑल ज्याला त्याला कामं आहेतच. मग पटेल शेठनं त्याला सगळी हकीकत विचारून घेतली. मंगळवारी दुपारी तो ऑफिसातून अचानक निघून गेला. त्यानंतरचा वृत्तांत त्यांना उडत उडत कळला होता, पण तपशील नीट माहीत नव्हते. तुम्हाला ठाऊक आहे सर, सुयश सांगू लागला. नेहा LICत कामाला होती. सोमवारपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. तशी हेल्थ चांगली होती. लग्न होऊन 4 वर्ष झाली, मूल नाही, म्हणून थोडी वरीड होती. काहीतरी औषधं वगैरे घ्यायची, बट नथिंग सिरियस. मंगळवारी सकाळी जरा थकल्यासारखं वाटते म्हणाली. ऑफिसला कळवून टाकलं आणि पडून राहिली. मी ऑफिसला निघून आलो. दुपारी 3च्या सुमाराला अधिकच बरं वाटेना म्हणून नेहानं शेजारी सप्रे म्हणून राहतात त्यांना मिस्ड कॉल दिला. त्या धावत आल्या. डॉक्टरांना फोन करून त्यांनी नेहाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि मला फोन केला. मी इथून धावत पळत गेलो तर ICUच्या बाहेर. पटेल शेठनं सुयशच्या खांद्यावर थोपटलं. म्हणाले, लई वाईट झाला. व्हेरी सॅड. आज ज्यादा काम नको करू. तुझा मूड खराब आहे, जल्दी घरी जा. थोडा आराम कर. पटेल शेठना थँक्स म्हणून सुयश उठला आणि आपल्या क्युबिकलकडे गेला. समोर एक फाईल पडली होती. ती त्यानं यांत्रिकपणे चाळली. एका पानाला टॅग लावून ठेवला होता. कसली तरी गोरेपणासाठी लावण्याच्या क्रीमची कॅम्पेन करायची होती. रुटीन स्टफ, डझनावारी कंपन्या, शेकड्यांनी जाहिराती. त्यात आता वेगळं काय करणार? काहीच सुचत नसलं तर सुयश ड्रॉवर मधून एक जुना कमर्शियल आर्टिस्ट गिल्डच्या प्रदर्शनाचा कॅटलॉग काढून पाहत बसायचा. आताही त्यानं तसंच केलं. पण पानं उलटता उलटता एकाएकी मनात विचार आला,
ती दुकानाच्या 3 पायऱ्यांपैकी सर्वात वरच्या पायरीवर उभी असलेली तरुणी क्षणार्धात त्या पायऱ्या उतरून कुठे गेली असेल? मनातले सगळे विचार झटकून टाकून सुयशनं हातातल्या कामावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला. नेटवर अनेक ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जाहिराती पाहिल्या, पण काही सुचेना. अर्थात घाबरायचं कारण नव्हतं. कल्पना काही पहिल्या फटक्याला सुचत नसतात. त्यातून अशा ढिशापिटा विषयांवर तर नवं काही सुचायचं तर ते अपघातानंच सुचतं. तेव्हा ती काळजी नव्हती, पण मध्येच काहीतरी चमत्कारिक डोक्यात यायचं. काय सांगायचं असेल त्या मुलीला? सुरुवातीला त्यांना आलेले फोन घेतले. त्यातले बहुतेक अर्थातच कंडोलेन्सचे होते. ज्यांनी केला त्यांचीही पंचायत होती. बोलायचं तरी काय? लग्नानंतर 4च वर्षांत असं व्हावं? अकल्पित, शॉकिंग, सो सडन, व्हेरी सॅड. नेहा वॉज अ जॉली गर्ल. तुम्ही एकदा आमच्याकडे आला होता. फार दुःख करू नका. स्वतःची काळजी घ्या. कर्तव्य म्हणून केलेले म्हणा, आपुलकीनं म्हणा, असे फोन चटकन तोडूनही टाकता येत नाहीत. जवळच्यांचे आधीच येऊन गेलेले होते. आता नंतर कुणाकडून तरी कळलेल्यांचे, ज्यांच्याकडे फक्त ऑफिसचा नंबर होता अशा क्लायंटचे काही फोन त्यानं घेतले. मग मोबाईल स्विच ऑफच करून टाकला. ऑफिस नंबरवर आले तेवढेच घेऊ लागला. पटेल शेठनं परवानगी दिली असतानाही सुयशनं ऑफिस फार लवकर सोडलं नाही. आयपॅडवर तो काहीतरी गिरवत बसला, काहीतरी वाचत राहिला. ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीत जाऊन त्यानं तिथं थोडा वेळ काढला. लवकर घरी जाऊन करायचंय काय? वाट बघणारं तर कुणीच नव्हतं. उलट भेटायला येणाऱ्यांचा ताप. इरॉसवरून जाताना एकदा मनात आलं की सिनेमाला बसावं, तेवढाच वेळ जाईल. मग बोर्ड पाहिला तेव्हा आठवलं की नेहाला हा सिनेमा पाहायचा होता. अजून हा सिनेमा सुरू आहे आणि ती मात्र. ह्याला काय अर्थ आहे? काहीतरी सुरूच असतं आणि त्याच्याबरोबरचं दुसरं काहीतरी मात्र एकदम पुसून टाकलं जातं, कायमचं. बाहेरचं काहीतरी खाऊन त्याबरोबर एक पद्धत म्हणून प्यावी तशी एक बियर पिऊन तो घरी परतला. किल्ली लावून दार उघडताच त्यानं मनाला खडसावून ठेवलं की घर आता रिकामय. यासाठी टिपिकल शोक करायचा नाही. नेहाचं खळखळून हसणं ऐकू आलं नाही म्हणून कावरं बावरं व्हायचं नाही. तिची ही सवय, तिची ती सवय. ती इथे बसायची, तिथे टेकून उभी राहायची. असल्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या आणि आता तिच्याशिवायचं नवं आयुष्य कसं जगता येईल याच्याच योजना करायच्या. माणसं अचानक जातात, तरुण वयात जातात. हार्ट अटॅक कुणालाही कधीही येऊ शकतो, हे सत्य पक्क लक्षात ठेवूनच यापुढे जगायचं. विचार करता करता सुयश फ्लॅटच्या छोट्या बाल्कनीत येऊन पोहोचला होता. ही त्याची म्हटलं तर विसाव्याची जागा होती, विशेषतः रात्रीच्या वेळी. हा रस्ता बराचसा शांत होता. वर्दळ फारशी नसायची. वाऱ्याच्या मंद झुळकी बरोबर वरळीच्या समुद्राची कळेल न कळेल अशी पुसट गाज यायची. नेहा आणि सुयश दोघं कितीतरी वेळा या बाल्कनीत काही न बोलता नुसतेच गप्प उभे राहत. आज मात्र हा एकटाच. आणि अचानक त्याला ती तरुणी दिसली. सैलसर बांधलेले केस आणि फिकट साडी. त्या साडीच्या रंगाची छटा रस्त्यावरच्या पिवळसर दिव्यांमध्ये समजणं कठीण होतं, पण ती तरुणी नक्की तीच होती. फार वेगानं नाही, फार सावकाश नाही, अशी ती चालत होती. एवढ्या रात्री कुठे निघाली असेल ही? सुयशनं विचार करण्यात वेळ फुकट घालवला नाही. टेबलवरची लॅच की खिशात टाकली, पायात चपला सरकवल्या आणि तो धावतच 3 मजले उतरून रस्त्यावर आला. अजूनही ती काही अंतरावर चालताना दिसतच होती. तो तिला गाठण्यासाठी जवळजवळ पळतच निघाला, पण तशी काही गरज नव्हती. थोड्या अंतरावर एका दिव्याच्या खांबाशी ती स्वतःहूनच जशी काही त्याची चाहूल लागल्याप्रमाणे थांबली. दिव्याच्या प्रकाशात आता तिचा चेहरा थोडासा उजळला होता खरा, तरीही तिचं नेमकं रूप त्याच्या लक्षात आलंच नाही. धापा टाकत तो तिच्याजवळ पोहोचला.
तिनं त्याला थांबवल्याप्रमाणे हात उचलला आणि ती म्हणाली, तुम्हाला काही सांगायचंय मला. तो काय असं विचारणार एवढ्यात त्यांच्या अगदी शेजारून एक अँब्युलन्स कानठळ्या बसवणारा हॉर्न वाजवत गेली. इतक्या विरळ रहदारीत एवढ्या जोरात न थांबता हॉर्न वाजवायची काय गरज होती कोण जाणे. सुयश दचकून वळला आणि त्यानं कानात बोटं घातली. अँब्युलन्स पुढे गेली तरी तिचा न थांबणारा हॉर्न ऐकू येतच राहिला. मात्र सुयश वळला आणि विचारू लागला, पण विचारणार कुणाला? आता तिथे कुणीच नव्हतं. ती तरुणी खरंच ती इथे उभी होती की? सुयशनं डोळे चोळले. आजूबाजूला त्या दिव्याच्या खांबाशिवाय दुसरं काहीही नव्हतं. काही वेळ तो तिथेच थांबला. ती कदाचित परत येईल या अपेक्षेनं. मग फुटपाथवरून दोन्ही दिशांनी फिरून आला. इमारतींमधल्या गल्ल्यांमध्येही त्यानं दूरवर नजर टाकली. पण नाही, ती तरुणी कुठेच नव्हती. सावकाश चालत नजरेनं दोन्ही बाजूंचे फुटपाथ धुंडाळत तो घरी परत आला. चावी लावून त्यानं दरवाजा उघडला, चपला काढल्या आणि सोफ्यावरच अंग टाकलं. ऑफिसातला दुसरा दिवस थोडा नॉर्मल गेला. पटेल शेठनं केबिनमध्ये बोलावून नेहाच्या ऑफिसमधल्या बँक अकाउंट संबंधीच्या इत्यादी व्यवहारी कामांची चौकशी केली. काही मदत लागली तर सांग म्हणाले. सहकाऱ्यांपैकी फार कुणी काही बोललं नाही, पण त्यांच्या वागण्यातून त्यांची सहानुभूती दिसत होती. फोन्सचं प्रमाण आज बरंच कमी झालं होतं. तात्पर्य, परिस्थिती हळूहळू रुळावर येत होती. टेबलावर कामही पूर्वीप्रमाणे येऊ लागलं. मात्र सुयशला त्या कामाला हात लावावासा वाटत नव्हता. एक मोठा मेंटल ब्लॉक तयार झाला होता. प्रचंड कंटाळा, काहीही करू नये असं वाटायला लावणारा. त्याच्या जोडीला त्या मंगळवारच्या आठवणी, सप्रेबाईंचा फोन, लगेच निघून या पाणंदीकर हॉस्पिटलमध्ये, नेहाला ऍडमिट केले. तत्काळ टॅक्सी करून त्यानं पाणंदीकर हॉस्पिटल गाठलं होतं. काउंटरवर नाव सांगितलं. तिथल्या माणसाचा चेहरा बदलला. त्यानं आयसीयू कडे घेऊन जाण्यासाठी एका पांढऱ्या कपड्यातल्या शिपायाची सोबत दिली. मात्र प्रत्यक्षात आयसीयू मध्ये जावंच लागलं नाही. त्याच्या बाजूच्या एका लहानशा खोलीत एका कॉटवर पांढऱ्या चादरीने झाकलेला देह डोक्यापर्यंत. सिनियर डॉक्टर बहुधा निघून गेले असावेत. एक पोरगेलेचे डॉक्टर आणि एक मध्यमवयीन. सॉरी, वी ट्राईड आवर बेस्ट, बट द अटॅक वॉज व्हेरी सिव्हिअर. सिस्टर सांत्वनपर आवाजात. काय चाललंय हे सगळं? कुणाविषयी बोलतायत हे? नेहाविषयी? पण हे कसं शक्य आहे? नेहा तर आहे आज सकाळपर्यंत. कसली तरी भयंकर जाणीव होऊन आपण तिथल्या एका खुर्चीवर बसकण मारली. मग पुढचं ते सगळं. सप्रेबाईंनीच कोणाकोणाला फोन केले. काही माणसं जमली. संध्याकाळपर्यंत एक एक विधी पार पडला. मग माणसं हळूहळू पांगली. एक दोन मित्र थांबले. त्यातला एक जण जाताना कुजबुजला. 2 दिवसांनी बिल तयार झालं की हॉस्पिटलमधून फोन येईल. बाकी सगळ्यांचे पैसे दिलेत, काळजी करू नकोस. मग सगळे गेले. अंधार झाला. कुणीतरी घरी पोहोचवलं. सप्रेबाईंनी कॉफी करून दिली. थोडा वेळ सोबत करावी तशा बसून राहिल्या. मग त्याही गेल्या. सगळं शून्य झालं. सगळ्या प्रसंगात याहून अधिक धीरानं वागता आलं असतं. बट दी होल थिंग वॉज सो सडन. अकस्मात काहीतरी डोक्यावर कोसळावं तसं. तेव्हापासून एका गुंगीतच आहोत आपण. कधी कधी असंही वाटतं की हे खोटच नसेल ना. पण नाही, नो सच होप. पुन्हा पुन्हा हे असलंच काहीतरी मनात घोळवत सुयशनं ऑफिसचा दिवस पार पाडला. रेंगाळत रेंगाळत त्यानं ऑफिस सोडलं आणि तो बस स्टॉप पाशी येऊन पोहोचला. आणि अचानक ती बस स्टॉपवर उभी दिसली. तीच फिकट रंगाची साडी नेसलेली तरुणी. रांगेपासून थोडी लांबच उभी होती ती. कुणाची तरी वाट पाहत असल्यासारखी. कुणाची कशाला, त्याचीच. कारण त्याला पाहिल्यावर ती रांग सोडूनच देऊन त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, मला काही सांगायचंय तुम्हाला.
चला, सुयश म्हणाला. समोरच्या कॉफी डे मध्ये जाऊ. तिथे कॉफी घेता घेता सगळं सांगा मला. काहीच न बोलता ती त्याच्याबरोबर निघाली. दोघंही कॉफी डे मध्ये शिरली. नुकतीच ऑफिसेस सुटली असल्यामुळे हॉटेल माणसांनी गजबजून गेलं होतं. बोलण्यासारखा एकांत तर सोडाच, पण कॉफी प्यायला बसण्यापुरती जागा मिळाली तरी पुष्कळ झालं, असा विचार करत करत तो नजरेनं एकेका टेबलाचा अंदाज घेऊ लागला. एवढ्यात कोपऱ्यातल्या एका 2 खुर्च्यांच्या टेबलवरचे 2 डेनिमधारी तरुण उठले. त्यासरशी सुयशनं मुसंडी मारली आणि दुसरं कोणी ही जागा पटकावण्याच्या आत तो टेबलाशी पोहोचला. एका खुर्चीवर बसला. दुसरी रिकामी खुर्ची हातानं धरत त्यानं त्या तरुणीला बोलावण्यासाठी दाराकडे पाहिलं. पण ती दारात नव्हती, हॉटेलमध्येच नव्हती. मिळालेलं 2 माणसांचे टेबल गमावणं सुयशच्या जीवावर आलं होतं, तरीही तो खुर्चीवरून उठला. एवढ्यात वेटर पुढे झाला आणि ऑर्डर विचारू लागला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून सुयश दारापर्यंत पोहोचला, पण ती दारात नव्हती. त्यानं काउंटरवरच्या माणसाला विचारलं, पण त्यानं ओठ मुडपून हात उडवले. माहित नाही, अशा अर्थी. मग सुयश हॉटेल बाहेर आला. त्यानं बाहेर पाहिलं, दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर पाहिलं, पण ती कुठेच नव्हती. अखेरीस तो बस स्टॉपवर परतला. ती कुठे जवळपास गेली असेल तर स्टॉपवर परतेल या आशेनं त्यानं रांगेतल्या लोकांच्या नजरांकडे दुर्लक्ष करत 2 बसेस सोडल्या. मग मात्र तो निमूटपणे रांगेत जाऊन उभा राहिला. पुष्कळ वेळानं तिसरी बस आली. तिच्यात मात्र तो मनाविरुद्ध चढला. आता अंधारू लागलं होतं. घराजवळच्या वाईन शॉपमधून सुयशनं बिअरच्या 2 बाटल्या घेतल्या. त्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूच्या एका भागात बसणाऱ्या माणसाकडून ब्रेड, एक जॅमची बाटली आणि चीजचा डबा घेऊन सुयश घरी आला. सोफ्यावर पडून तो टीव्ही म्यूट करून नुसती चित्र पाहत राहिला. केवळ तेच तेच विचार मनात राहू नयेत म्हणून. तरीही विचार त्याला सोडायला तयार नव्हते. काय होतंय हे? कसला चकवा लागलाय हा आपल्याला? का तेवढं ते एकच वाक्य आणि पुढे ती शांतता? कोण खेळतंय हा पोरखेळ आपल्याशी? खेळ म्हणावं तर त्या वाक्यात ना कुचेष्टा ना उपहास. असलीच तर थोडी तातडी, किंचित आवेग. शेजारीच टाकलेला मोबाईल वाजू लागला. त्यानं तो उचलला. विचारातून बाहेर पडण्यासाठी कुणीही चालेल, अगदी सांत्वनाचा फोन सुद्धा. हॅलो, सुयश म्हणाला. मला तुम्हाला काही सांगायचंय. पलीकडून स्त्रीचा आवाज आला. सुयश चमकला. आता हा ससेमिरा फोनवरून सुद्धा. पण चांगलंच आहे. आता हा नंबर सेव्ह करून आपण केव्हाही सविस्तर खुलासा करू शकतो. एका नव्या विश्वासानं त्यानं म्हटलं, हा बोला. मी सिस्टर परेरा. फोनवरची स्त्री म्हणाली. पाणंदीकर हॉस्पिटलमध्ये भेटलो आपण. सुयशचा श्वास पूर्ववत झाला. तुमचं बिल रेडी आहे. कधी येऊ शकाल पेमेंट करायला? उद्या संध्याकाळी? शुअर. ऑफिसमधून परत जाताना येईन. विल 7 o'clock बी ओके? चालेल. बिल खालीच ऑफिसमध्ये देऊन ठेवलंय. तिथेच करा पेमेंट, पण सिस्टर परेरा म्हणून विचारा. मी येईन. मला भेटल्याशिवाय जाऊ नका. मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आत्ता नाही का सांगता येणार? नाही. जरा डिटेलमध्ये सांगायचंय. आता मी थोडी घाईत आहे. पेशंटही आहेत. आणि फोन बंदच झाला. सिस्टर परेरांना काय सांगायचं असेल? आता हा विचार डोक्यात घेऊन आपण आजची रात्र आणि उद्याचा दिवस कसा काय काढायचा? सुयशला काही सुचेनासं झालं. त्यानं टीव्हीचा म्यूट काढून टाकला. शब्दांच्या माऱ्यात स्वतःचे विचार बुडवण्याचा प्रयत्न तो करत राहिला. दुसऱ्या दिवशी 7च्या थोडा आधीच तो पाणंदीकर हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचला. पेमेंट करून होते एवढ्यात समोरच्या जिन्यावरून नर्स परेरा शांतपणे उतरताना दिसली. होप यू आर रिकव्हरिंग वेल. खुणेनंच त्याला रिसेप्शन समोरच्या बेताच्या बाकावर बसायला सांगत ती म्हणाली. त्याच्या शेजारीच बसत ती पुढे म्हणाली, एव्हरीथिंग वॉज सो सडन, टेरिबल.
पण तुम्ही सांगणार काय होता? सुयशनं अधीरपणे विचारलं. मिसेस सप्रे तुमच्या वाईफला घेऊन आल्या तेव्हा शी वॉज क्वाईट अनकॉन्शियस. आम्ही रिकव्हरीसाठी लगेच ट्रीटमेंट सुरू केली. शी वॉज इन टेरिबल पेन. लकीली आमचे 2 सिनियर डॉक्टर्स इथेच होते. स्वतः डॉक्टर पाणंदीकर वॉज वन ऑफ देम. पण काय सांगणार, बॅड लक. फक्त जायच्या आधी 5-7 सेकंद त्या शुद्धीवर आल्या. यु नो, सच पेशंट्स ऑफन डू. त्यांचे ओठ हलले. राईट हँड असा वर उचलला माझ्या दिशेनं, ॲज शी वॉज अबाउट टू टेल मी समथिंग. काहीतरी सांगायचा प्रयत्न चालला होता त्यांचा. मी वाकून त्यांच्या ओठाला कान लावला, पण त्या काय बोलत होत्या हे कळलं नाही. नेक्स्ट मोमेंट शी वॉज नो मोर. नर्स परेरा थोडा वेळ थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला वाटलं हे तुम्हाला सांगायला हवं. दिस कुड बी इम्पॉर्टंट. नेहाला मरणापूर्वी काहीतरी सांगायचं होतं. काय असेल ते? साधंच काहीतरी की फार महत्वाचं? एक गोष्ट नक्की होती, तिला जे काय सांगायचं होतं ते सुयशसाठी होतं. तो जवळ नव्हता म्हणून ती जाता जाता कुणाला तरी ते सांगून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आणि अचानक सुयशला आठवलं त्याच दिवशी सकाळची गोष्ट. तो ऑफिसला निघाला होता. बरं वाटत नाही म्हणून ती बेडरूम मध्ये लवंडली होती. बाहेर पडताना तिला जातो म्हणावं म्हणून तो आत डोकावला. दारातूनच त्यानं हात हलवला. एवढ्यात ती म्हणाली, सुयश, मला काहीतरी सांगायचंय तुला. आत्ता नको, मला आधीच उशीर झालाय. संध्याकाळी आरामात बोलू. एवढं म्हणून ती काही बोलण्याच्या आतच तो बाहेर सटकला होता. ते बोलायचं राहूनच गेलं होतं. संवाद झालाच नव्हता. पण एवढी महत्वाची गोष्ट नर्स परेरांना आठवण देईपर्यंत तो का विसरला होता? दुपारपासूनच्या सगळ्या घटनांची पुन्हा पुन्हा उजळणी करताना तो सकाळची, तिची ही शेवटची भेट, तिचे हे शेवटचे शब्द का मनात येऊ देत नव्हता? की ते वर येत असताना तो त्यांना दडपून नाहीसं करू पाहत होता. पण ते नाहीसे कुठे होत होते? ते तर त्याच्या आजूबाजूलाच होते. पुन्हा पुन्हा त्याच्यापर्यंत येऊ पाहत होते. मला काही सांगायचंय. का नाही ऐकून घेतलं ते सांगणं आपण? का गेलो तसेच निघून? का? त्याला एकदम रडू कोसळलं. कधीपासून, गेल्या मंगळवारपासून राहून गेलेलं ते रडू आता एकदम चारी वाटांनी वाहू लागलं. त्या दिवसानंतर ती फिक्कट साडी नेसलेली, सैलसर केस बांधलेली तरुणी सुयशला कधीही दिसली नाही. माहेर, दिवाळी 2015. ही होती आपली आजची कथा, असंवाद. खरं तर गूढ कथा म्हणण्यासारखं या कथेमध्ये फारसं काही नव्हतं. शेवटपर्यंत मात्र मला असं काहीतरी वाटत होतं की काहीतरी वेगळं घडेल, काहीतरी कळेल. खरं सांगायचं तर मला असं वाटत होतं की नेहाच्या मृत्यूचं सत्य काहीतरी आहे आणि ते कदाचित आपल्याला शेवटी सिस्टर कडून कळेल. पण तसंही काही घडलं नाही आणि माझी थोडी निराशा झाली खरी. नेहाला काय सांगायचं असेल असंही मला वाटलं. कदाचित ती प्रेग्नेंट होती का? ज्या गोष्टीसाठी ते इतकी वर्ष वाट पाहतायत ती गोष्ट घडणार आहे हे तिला त्याला सांगायचं असेल का? आणि ती तरुणी नेहाच होती का? कारण ती तरुणी त्याला नंतर पुन्हा कधीच दिसली नाही. पण मग ती तरुणी नर्सच नव्हती हे तरी सुयशला कळलं का? असे बरेच प्रश्न मला पडले. तुम्हाला जर या कोणत्याही प्रश्नांपैकी एकाच जरी उत्तर माहित असेल किंवा अंदाज लागत असेल तर ते उत्तर नक्की कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला तर माहितीये मला असा सगळा रहस्यमय उलगडा करण्यासाठी प्रचंड उत्सुकता असते. तुम्हाला या कथेचं वाचन आवडलं असेल अशी आशा करते आणि जर आवडलं असेल तर या कथेला, या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. हाईप दिल्यानं तुमच्यासारखे अनेक श्रोते आपल्या चॅनलपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत मिळते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा आणि मगच जा आणि दमा मिराजदारांचे लेख ऐकण्यासाठी चॅनलची मेंबरशिप घ्या. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
थँक यू.